नंतर या ठिकाणी आपल्या साहित्य संमेलनाचे मार्गदर्शक आधारस्तंभ माननीय बाळासाहेबजी कर्णवर पाटील, या ठिकाणी आपले API सोमनाथ कर्णवर पाटील साहेब, नंतर आताच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय RS चोपडे सर, संयोजक बापूसाहेब शिंदे, नंतर या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली ते आमचे इथून पुढे नेहमीच कायम सहकार्य राहतील आणि आम्ही त्यांचं मार्गदर्शन मागू असे ते लावणीकार आमचे शिवाजीराव ढेपले साहेब. नंतर या ठिकाणी आपल्या गावाजवळ एक गाव आहे छोटंसं, त्या गावचे सरपंच आहेत बाळासाहेब सोनवणे. नंतर या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं दुसरे आपले ह्याचे नगराध्यक्ष, चांदवडचे नगराध्यक्ष, नंतर अमरजित राजे बाळगड, नंतर या ह्याचे संस्थांचे मॅनेजर सुभाषजी पवार, नंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, तर या ठिकाणी मी आपले जे काही समाजाच्या मागण्या आहेत संमेलन झाल्यानंतर त्याचे ठराव घ्यायचे असतात आणि ते शासनाला पाठवायचे असतात. माझा अनुभव आहे की आपले 99% ठराव तुमच्या महाराष्ट्र शासनाच्या मागणीमध्ये असतात. आपलं एकच ठराव अजूनपर्यंत मान्य झालेला नाही, तो म्हणजे समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे हा ठराव अजून आपला त्याची अंमलबजावणी झालेली नाही. नाहीतर आपण पाहिलं विद्यापीठाचं नामांतर असो, आपल्या 22 सवलती असो किंवा अहमदनगरचं नामकरण असो, सर्व प्रकारचे ठराव आजपर्यंत पास झाले. तर या ठिकाणी आपण पहिला ठराव घेत आहोत की धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले पाहिजे. तर किती लोकांना वाटतं हे आपल्याला आरक्षण मिळावं? ठीक आहे, तर आपला हा ठराव सर्वानुमते मंजूर करून शासनाला आपण हा पाठवणार आहोत. आपल्या अध्यक्षांची सही घेऊन तो त्या विभागाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पाठवलं जातात. दुसरं आहे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व ज्या काही सवलती आहेत अनुसूचित जमातीच्या त्या सर्व सवलती धनगर समाजाला मिळाल्या पाहिजे. तर मी या ठिकाणी हा ठराव मांडत आहे. तर ह्या किती लोकांना मंजूर आहे? ठीक आहे, सर्वानुमते हा दुसरा ठराव सुद्धा मंजूर करण्यात येत आहे. नंतर तिसरा ठराव आहे धनगर समाजाच्या मेंढपाळ व मेंढ्यांना विम्याचे संरक्षण मिळाले पाहिजे. महाराष्ट्र शासनातर्फे विम्याचे संरक्षण मिळाले पाहिजे. कारण आपण पाहतो रानामाळाने हे लोक
मेंढ्या घेऊन भटकंती करत असतात. ऊन वारा पाऊस चोर याच्यापासून नेहमीच त्यांना खूप मोठा धोका असतो. हो, पुन्हा नंतर जे काही हिंस्त्र प्राणी आहेत. तर अशा तऱ्हेने हा ठराव आहे आणि मी हा ठराव मांडत आहे. तो हा किती जणांना मंजूर आहे? ठीक आहे, तर हा ठराव मी सर्वानुमते आपण मंजूर करत आहोत. नंतर बापूसाहेबांनी एक खूप महत्त्वाचा ठराव मांडलेला आहे. धनगर जमातीतील पोट जातीचे एकीकरण करणे. धनगर समाजाच्या पोट जातीचे एकीकरण झालं पाहिजे असं किती लोकांना वाटतं? मी तसं विचारत नाही, एक कृतीने करायला हवंय. हा, तर हे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे. हो, नाही तर आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाटील आहेत, ते असे घोषणा करतात की आम्ही समाजवादी आहोत, सर्व जाती धर्माला मानणार आहोत, आपलं आम्ही जाती अजिबात मानत नाहीत. आणि त्यांची मुलगी एखादी दुसऱ्याबरोबर पळून गेली तर त्याचा खून करतात ते. असं व्हायला नको. तर आपल्या जी काय पोट जाती आहेत त्या सर्व काय झाल्या पाहिजे, तर एक झाल्या पाहिजेत. आणि आपण धनगर सारा एक म्हटलं पाहिजे. तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. नंतर जनगणनेमध्ये धनगर जमातीला जातीचा उल्लेख फक्त धनगर म्हणूनच जनगणना व्हावी हा ठराव बापूसाहेबांनी मांडलेला आहे. आताची जी काय जनगणना आहे त्याच्यामध्ये सर्वांनी जातीचं एकच नाव टाकायचं, ते कोणतं? धनगर. हे मंजूर आहे का? ठीक आहे, सर्वानुमते हे मंजूर. नंतर ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये शेळी मेंढी विकास महामंडळ आहे, त्याप्रमाणेच आपल्या भारत सरकारने सुद्धा केंद्रीय राज्यमंत्र्याच्या दर्जाचं शेफर्ड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे महामंडळ स्थापन करावे. कारण आपल्या देशामध्ये सुद्धा जवळजवळ असं म्हटलं जातं की 11 कोटी म्हणजे जवळजवळ 30 ते 40 कोटी धनगर समाज आहे आपल्या देशामध्ये. आणि त्याच्यासाठी हा जो ठराव आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तर त्याच्यामुळं हा ठराव किती लोकांना मंजूर आहे? ठीक आहे, हा ते सर्वानुमते मंजूर आहे. आणि मला आशा आहे की ह्या 3-4 वर्षापूर्वी 3-4 वर्षाच्या आतमध्ये हा ठराव सुद्धा काय होईल? पास होईल. पण याच्यासाठी बापूसाहेब ते उत्तरेतले नाही ते दक्षिणेतले एखादा अध्यक्ष होईल, त्याच्यासाठी आपल्याला त्याचा पाठपुरावा करावा लागेल. नाही, हो नाही, बरोबर आहे. आपण पाठ तसं नाही, तसं नाही, तिथं जाऊन पाठपुरावा करावा लागतो. पाठपुरावा केल्यावर होतं नाही अशातला भाग नाही. आपली लोक तिथपर्यंत पोहोचत नाहीत म्हणून आपण मागं आहोत. लाजून बुजून भिवून आपण मागं राहतो. आपण धडाधड ऑफिसमध्ये घुसत नाही म्हणून आपण मागं आहोत, लक्षात घ्या. नंतर पुढचा ठराव आहे चोराखळी ही गाव आहे. चोराखळीचे कोण आहे? उभारान आलेले. हां, हे नवले कंपनी. हां, मैंदाड. आम्ही चोराखळीला गेलो होतो.